पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणांनी तू. पण त्यांना शब्द मानतात, त्यांनी लगेच मला होकार दिला आणि हे रोखतात. त्या ठिकाणी आपण वृक्ष एक मोठं होईल हे नक्कीच आम्हाला आशीर्वाद सर्वांचे मिळणार आहे. ग्रामीण भागात हे शिक्षण हे पाठीमागे राहिलेलं आहे, तर आम्ही ग्रामीण भागात पुढे नेण्यासाठी कार्य करत आहोत. आणि विशेष कार्यक्रमाला माझा प्रस्तावित जास्त वेळ न घेता की आज उपस्थित आहेत त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित झालेले आपल्याला राजेंद्र भाया म्हस्के साहेब आणि मोठे साहेब स्वागत करतो आणि 2 शब्द माझे मी संपवतो. जय हिंद, जय भारत. रच ब्रह्मांड नवा, उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा. School opening, you are present here. That's why first of all, a heartily welcome to everyone. Thankful. Then again, respected dignitaries, all the respected guys, all the whole stage, and my dearest parent and all the elders one and respected parents and students. You are coming on the occasion of this school inauguration of Navbharat English School. That's why first of all I would like to say that heartily thankful and welcome in Navbharat English School. Because progress is impossible without education and education is not possible without opportunity. And that's why आणि त्याचमुळे आपण इथे ह्या नवभारत इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून मुलांना ही पॉसिबिलिटीज म्हणजे त्यांचा प्रोग्रेस करण्यासाठी योग्य असं एज्युकेशन देण्याचं काम करत आहोत. खरं पाहता 2012 मध्ये आपली नवभारत विद्यालय चिखली या ठिकाणी एक स्कूल होती आहे, एक नर्सरी ते 12वी पर्यंतची. आणि सर त्या ठिकाणी आम्ही छोटंसं एक बीजारोपण केलेलं आहे आणि त्या बीजारोपणाचं आज एका वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. म्हणजेच माझे त्या शाळेचे विद्यार्थी हे प्रतिवर्षी 2-4 विद्यार्थी हे MBBS, इंजिनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक, नवोदय, स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तरोत्तर वाटचाल करत आहेत. आणि त्याचमुळे आम्ही सुद्धा असा निर्णय घेतला की अजून ह्याही भागामध्ये असा काही एरिया आहे की ज्या मुलांना योग्य असं योग्य वेळेला शिक्षण मिळू शकत नाही. ते विद्यार्थी कष्टी, जिद्दी आणि मेहनती आहेत, परंतु त्यांची घरची परिस्थिती अगदी 400 लोकसंख्या असणाऱ्या गावाच्या ठिकाणी आहे. परंतु त्या 400 लोकसंख्येच्या त्याच गावातील आजूबाजूचे जे परिसरातील विद्यार्थी आहेत ते आता चांगल्या उच्च स्तरावर योग्य चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहे. आणि त्या स्कूलमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. ते कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात म्हणजे एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस हू विल ड्रिंक ही रोल डेफिनेटली या उक्तीप्रमाणेच प्रत्येक जण चांगलं एज्युकेशन घेतलं तर कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करू शकतो. उत्कृष्टरित्या जर आपल्याला शेती करायची असेल तर ही वेल एज्युकेशन शिवाय आपण शेती करू शकत नाही. आणि आज आपला भारताचा मुख्य आधारस्तंभ जर तुम्हाला पाया मजबूत करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेल एज्युकेशन आहे. आणि म्हणूनच महात्मा फुले यांनी म्हटलेले आहे, विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ हे त्या अविद्येने केले. आणि हे अनर्थ आपल्याला टाळायचे आणि हे अनर्थ टाळावे म्हणून ह्या विद्यालयाचं काम हे आपण नवभारत इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून या माधवभूमी परिसरात चालू केलेलं आहे. सर एकदा असंच काम मी फिरत असताना मला 2-3 विद्यार्थिनी दिसल्या
एक विशिष्ट स्वरूपाचा वेळ तुम्हाला आणि मला पाहायला मिळत असल्याच्या अशा स्वरूपाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये लहान असतानाच आपली मुलं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या घरापासून आपल्या दारापासून हजारो किलोमीटर दूर नेऊन घालणं असं चित्र आज आम्हाला पाहायला मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. काही मुलं पुण्याला शिकतात, काही मुंबईला शिकतात, काही दिल्लीत शिकतात, शहरोशहरी शिकत असलेली लहान लेकरं आपल्याला पाहायला मिळतात. पण समाजाचं चित्र अतिशय आपल्याला निर्बुद्ध अशा स्वरूपाचं झाल्याचं पाहायला मिळतंय. एखादं मूल परराज्यात, परगावात, परशहरात शिकायला असतं, घरापासून दूर असतं, आई वडिलांपासून दूर असतं, त्याच्यावरती तो उत्तम संस्कार करणं आई वडिलांना त्याच्या लहानपणाच्या काळात जमत नाही. परंतु आपल्या सगळ्यांना आपल्या नेत्रांमध्ये आपलं मूल राहत आपल्या मुलाला ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण घेता यावं यासाठीचं उत्तम अशा स्वरूपाचं दालन यांच्या माध्यमातून या ठिकाणी खुलं होतं. ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण 31 सारख्या अंधाऱ्या रात्री आमच्यासारखी पोरं व्याख्यानाच्या विचारांच्या निमित्तानं महाराष्ट्रभर राज्यभर फिरत असताना मी चित्र पाहतो. 31च्या अंधाऱ्या रात्री आज ज्या पोरांच्या तरुणांच्या पावलांचा प्रवास विद्यालयातून पुणे मुंबई शहर सारख्या शहरात महाविद्यालयाच्या दिशेनं होणं गरजेचं असतं, त्या लेकरांच्या पावलांचा प्रवास 31च्या अंधाऱ्या रात्री मध्यालयाच्या दिशेनं होतोय. याचा अर्थ आम्ही शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर पडत असू, शिक्षण आम्ही घेतोय, पण शिक्षणाच्या जोडीला आई वडील आणि परिवाराकडून जे संस्कार उद्याच्या पिढ्यांवरती होणं गरजेचं आहे ते संस्कार जर होत नसतील तर त्या शिक्षणाला नेमका काय अर्थ आणि काय उपयोग हा प्रश्न इथं जमलेल्या प्रत्येक पालकांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आज आई वडिलांना वाटतं आपलं पोरगं शिकावं, मोठं व्हावं, त्याने इंग्लंडला नोकरीला जावं, परदेशात जावं, अमेरिकेला जावं. पोरं परदेशात नोकऱ्याला जातात, इंग्रजीतलं उत्तम उदात्त शिक्षण परदेशातून परशहरातून जाऊन घेऊन येतात आणि तिकडे जाऊन नोकऱ्याला जातात. तिथून परत येताना त्यांच्या हातात तिथून कमवून आणलेल्या पैशांच्या थैल्यांची बॅग असते, पण सोबत येताना दुसऱ्या हातामध्ये परदेशातून परत येताना दारूची बॉटल असेल आणि आमची संस्कृती मातीत मिसळून तो जर पोर जर परत येत असेल तर त्यानं तिकडून कमवून आणलेल्या पैशाला काही काळीची किंमत उरत नसते. आणि म्हणून शिक्षणाला आई वडील आणि पालकांनी शिक्षणाच्या जोडीला संस्काराची जोड सुद्धा त्या विद्यार्थ्यावरती त्या मुलावरती देणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. आणि ही जोड संस्काराची जर आम्हाला द्यायची असेल तर आपल्या परिसरात आपल्या प्रांगणात अशा संस्था निर्माण होणं, अशा संस्था उभा राहणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आपण लक्षात घ्यावं लागेल. कारण आमच्या संत साहित्यात पावलोपावली उल्लेख महाराज म्हणतात मासाहेब शेजारी राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होता, मी तिथे गेलो होतो. आईसाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं तत्कालीन काळातल्या राजे रजवाड्यांचा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा म्हणजे नाच गाण्यांचा असेल. आईसाहेबांनी त्यावेळी शिवाजी राजांना दरडावताना आणि खडसावताना सांगितलं, शिवा तुम्हाला इतर राजांसारखं बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी लहान असताना केला म्हणून जगाच्या इतिहासात स्त्रियांची इज्जत करणारा सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. हा संस्कार आम्हाला अल्पवयात मुलांच्या वरती रुजवता जर आला तर उद्याची लेकरं शिक्षणाच्या प्रवाहातून उत्तम आणि उदात्त घडत असल्याने असतो. आई वडील कामावरती असतात, आई बापांनी कामावरून घरी यायचं, पोरगं LKG ला असतं, UKG ला असतं, 5 वर्षाचं 6 वर्षाचं 7 वर्षाचं पोरगं घरात आलं, आई वडिलांच्या समोर रडरड चिडचिड करायला लागतं. सहज आम्ही चित्र पाहतो आई आणि बापाने स्वतःच्या खिशातला मोबाईल काढायचा आणि पोराच्या हातात देऊन टाकायचा. 5-6 वर्षाचं पोरगं दिवसभर शाळा सुटल्यावर मोबाईल वरती असतं. शिक्षकाची शाळेत लेकराला घडवण्याची जशी जबाबदारी असते त्याहून अधिक जबाबदारी घरी असलेल्या मुलावरती संस्कार करण्याची आई वडिलांची असते. हे पालक म्हणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेणं गरजेचं. मुलं दिवस ना रात्र मोबाईल वरती असल्याचे आम्हाला पाहायला मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. मी तर एका गावात व्याख्यानाला गेलो, व्याख्यान संपलं, एका घरी चहा घ्यायला थांबलो. 6 वर्षाचं लेकरू बेडवरती कॉटवरती माझ्या शेजारी येऊन बसलं. त्या पोराशी गप्पा गोष्टी करतोय. त्या 6 वर्षाच्या पोराचा बाप मला म्हणतोय, सर आमचं पोरगं फार हुशार आहे. मी म्हणलं काय येतं या 6 वर्षाच्या पोराला? त्यावेळी त्याची आई किचन मध्ये चहा करत असलेली धावत आली आणि मला म्हणते काय येतं म्हणून काय विचारता? अहो आमच्या पोराचं वय 6 वर्ष आहे पण त्याला माझा सगळा अँड्रॉइड मोबाईल हँडल करता येतो. आमच्या पोराचं वय 7 वर्ष पण व्हॉट्सअप उत्तमरित्या वापरत आहे. आपल्या लेकराची वय 6 वर्ष 7 वर्ष या वयात आपली पोरं मोबाईल उत्तम चालवतात याचा अभिमान आहे बाप्पांना बाळ वाटत असेल तर शिक्षणातून कुठली क्रांती होणार आहे? शिक्षण बघून त्या मोबाईल वरती आत्महत्या कशी करावी हे बघून स्वतःच्या गळ्यात गळफास लावून स्वतःचं जीवन संपून घेतलं ही सत्य कथा आहे. आळंदीच्या मौलिक मनोबराने अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविलं असं सांगत या विश्वाला माय मराठीचं सामर्थ्य दर्शवून दिलं. त्या आळंदीतलं 14 वर्षाचं पोरगं उंच इमारतीवर जाऊन बापानं मोबाईल दिला नाही म्हणून खाली उडी मारून जीवन संपवत असेल. शिक्षणाचा काय उपयोग आहे? 10वीला 90% जास्त गुण असलेलं एक पोरगं स्वतःच्या बापानं अपमान केला, मोबाईल वरती क्राईम फाईल्स बघत असायचं, मोबाईलच्या डोक्यावरती परिणाम झाला. इंग्लिशच्या प्राध्यापकाच्या छत्रपती संभाजीनगरच्या पोरानं बापाच्या डोक्यात निकृष्ट पद्धतीनं दगड मारून बापाची हत्या करण्याचं काम केलं. मोबाईलमुळे या घटना जर समाजात होत असतील तर आई आणि बाप म्हणून शिक्षणाच्या प्रवाहात आमच्या लेकरांना आणून घालत असताना आपली जबाबदारी बनते की आपण या लेकरांना उद्याच्या समाजात उत्तमरित्या घडवण्याच्या दृष्टिकोनातून या तंत्रज्ञानाच्या परिभाषेतून निर्माण करत असताना त्यांच्या वाटेत हे काटे आणि अडथळे दूर करणं ही सुद्धा आपली प्राथमिक जबाबदारी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. वेळ बराच झालाय. सन्माननीय खासदार महोदय माझ्यानंतर या ठिकाणी बरीचशी मान्यवर मला वाटतं बोलणार आहेत.
त्यांना पुढे कार्यक्रम असतील, म्हणून अधिकच न बोलता शेवटच्या 1-2 मिनिटात फक्त महत्वाच्या 1-2 गोष्टी या मान्यवर मंडळी आणि या शाळेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे सर्व पालक, या परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी, आमच्या माता भगिनी, आज या ठिकाणी संदीपजी वारे सर आणि वारे मॅडम यांनी नव भारत इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ते शाळेचं दालन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. खरोखरच ग्रामीण भागातली परिस्थिती आपल्याला माहिती आहे, कारण की इंग्लिश स्कूलचं शिक्षण म्हणल्यानंतर पूर्वी आपण आपले मुलं शहरामध्ये घालायचो आणि त्या शाळेमध्ये चांगलं मुलाला शिक्षण मिळावं यासाठी ग्रामीण भागातले पालक देखील शहरामध्ये जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी राहण्याची वेळ या ठिकाणी आली होती. वस्तुस्थिती आहे, कारण की या स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे. आत्ताच राहुल गिरी सरांनी सांगितलं की कमी वयामध्ये मुलाला जर चांगले संस्कार दिले तो मुलगा भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव या ठिकाणी कमवू शकतो. आणि मुलाच्या दैनंदिन शिक्षणाकडे अतिशय लक्ष देऊन या ठिकाणी लक्ष देत आहे हे या ठिकाणी जाणवलेलं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आज आपण ग्रामीण भागातल्या शाळेची परिस्थिती काय, बाप्पा देखील जिल्हा परिषदच्या सदस्य होते, शिक्षण सभापती होते. अनेक ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेची शाळा त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. गावामध्ये काम करणारा आपला माणूस आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये काम करतोय आणि त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम दिल्लीमध्ये ते करतायत. मग ते रस्त्याचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्याचे काही प्रश्न असतील, ते प्रश्न घेऊन ते त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम बाप्पाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. वारे सर आणि वारे मॅडम या दोघांचंही मी कौतुक करतो. and also participation. त्यांनी जो संदेश दिला आहे की आत्महत्या करू नये, विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरून आत्महत्येचा जर पर्याय तो सुचवतोय स्वतःला की आपण आत्महत्या करावी, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय. तर त्यांचा असा संदेश आहे की आपण मुलांना शिकवावं का की त्यांनी आत्महत्या करू नये, काहीतरी बनावं, इंजिनियर असू द्या, डॉक्टर असू द्या, विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपली कामगिरी करावी. तर थँक्यू सर, इट वॉज गुड स्पीच. नाव once again भारत इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मादळमयी ऑब्लिक भडंगवाडी या शाळेच्या संदर्भात नवीन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हे उभं करता आलं असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय महंत शिवाजी बाबा महाराज, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माझ्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र मस्के साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावर माझ्यासोबत जिल्हा परिषदमध्ये ज्यांनी काम केलं असे आमचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय बाप्पासाहेबजी तळेकर साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माझ्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबजी राठोड, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे गेवराई तालुक्याचे नेते आदरणीय राजेंद्रजी मोठे साहेब, त्याचबरोबर माझे जुने मित्र, अगदी 15-20 वर्षापासून माझे प्रेम करत असणारे आमचे आदरणीय रसा बापू, त्याचबरोबर कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांच्या अनेक संस्था आहेत, वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असं सांगणारे आमचे मित्र आदरणीय बाळासाहेबजी सानप, ज्यांचं मौल्य असं व्याख्यान ऐकलं आणि व्याख्यानमालेतून त्यांनी व्याख्यान दिलं, समाज प्रबोधनाचं काम करतात असे आमचे दुसरे राहुलजी गिरी, मराठवाडा व्याख्यानचे प्रमुख वारंगे, त्याचबरोबर डॉक्टर सचिनजी वारे आणि आमच्यासोबत असणारे डॉक्टरजी शेळके, संदीपजी आंधळे, आमच्यासोबत असणारे अधिकारी आदरणीय राजाभाऊजी गर्जे साहेब, आणि माझ्याकडे नाव एवढेच आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत असणारे केज पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य आदरणीय पिंटूजी डोंबरे, त्याचबरोबर नवनाथरावजी देवगुडे आणि विविध आमचे सय्यद शरीफ, सोबत असणारे सर्व कार्यकर्ते आणि
ज्यांच्या संयुक्त विद्यमानानं, ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या मनातून, ज्यांच्या प्रेरणेनं हा कार्यक्रम होतोय, असे हे आमचे संदीपजी वारे सर आणि आमच्या भगिनी दीपालीताई वारे मॅडम आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व आमचे विद्यार्थी मित्र, आमच्या सर्व माता भगिनी. पहिल्यांदा मी या अध्यक्षीय समारोह जरी असला तरी आमच्या आशीर्वाद बाबांचा आणि कार्यक्रमाला तसा बराच उशीर झाला, माझ्याकडून नाही, संयोजकांकडूनच झाला. मी 11 वाजल्यापासून तयार होतो, त्यांच्याकडे उशीर झाला आणि आपल्याला आता पिक्चर सुद्धा 1.5 तासाचा झालाय. 1.5 तासाच्या वर बघायचं म्हणजे कंटाळा येतोय. आणि महिला गिरी महाराजाला नक्की जमल, पण ते आम्हाला काय जमायचं नाही, म्हणून मला गडबडीने झाला. कार्यक्रम खूप सुंदर आहे. शाळेची खूप मोठी संस्था ही जी उभी केली किंवा ही शाळा जी बांधली, मी एक संदीप सरांना मोलाचं मार्गदर्शन ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीत असं सांगणार आहे. संदीप सर, तुम्ही तर स्वतः तुम्हाला आमच्या भगिनीची साथ मिळाली आणि तुमचं एज्युकेशन मी बघितलं, पण तुम्ही इंग्लिश स्कूलला प्रिन्सिपल आहात, ही सुद्धा काहीतरी कमी नाही. आणि तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश चांगलं बोलता. आमच्या बाबांच्या भाषेत बाबानं सांगितलं, संदीप सरापेक्षा हातभर तुम्ही येत, मी हातभर नाही वावभर पुढे येत म्हणणार. आणि आमच्या महिला या देशाच्या पंतप्रधान महिला झाल्या, या देशाच्या राष्ट्रपती महिला झाल्या. आणि महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर खऱ्या अर्थाने इंग्लिश स्कूलला आता मी जिथे जिथे बघतो तिथे महिलांचं जास्त योगदान आहे आणि महिलाच टीचर जास्त आहे. त्या महिलांचं योगदान आपल्या देशामध्ये सर्वात जास्त आहे. आणि ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांचं शिक्षण सुरुवातीला सुरू करणारे जर कोण असतील, महिलांचं या आपल्या देशामध्ये शिक्षणच नव्हतं आणि महिलांना आणि मुलींची शाळा काढणाऱ्या पहिल्या सावित्रीबाई फुले आणि यांच्या पायलावर पाऊल मावून तुम्ही या ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी, माझ्या मुलींसाठी इथं शाळा जरी दोन्ही एकत्र असले तरी आपल्या सर्व पालकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मी एकच सांगेन की आपण या जगामध्ये आता जे तंत्रज्ञानिक जगामध्ये आपण वावरत असताना मुलींचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण समजलं पाहिजे. बघा, मी आता येताना आता गाडीत एक चर्चा करत होतो, माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते, त्यांना सांगितले की मुस्लिम समाजाला एवढे मुलं तेवढे मुलं प्रथा होती, आता ते 2वर आले. आता कोण 4 सांगते मला माहित नाही, पण मला जे वाटतंय ते सांगतो. आताचं जग आपण किती संस्कृती घेतो आपल्या ग्रामीण भागातलं सोडा, बाबा तुमची माफी मागून सांगतो, आजकालच्या जगात एकच मूल अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण पुढं मुलीला दुसऱ्या मुलाला जन्म देताना त्या मुलीची मानसिकता नसती, त्या मुलाची बी मानसिकता नसते, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या मुलाला सुद्धा शिक्षण देताना, मग मुलगा असो की मुलगी असो, मला एकच सांगायचं की मुलीला तुम्ही कमी लेखू नका, मुलीला सुद्धा त्याच पद्धतीने शिक्षण द्या ज्या पद्धतीने मुलावर. आता प्रत्येक जण बरेच म्हणतात, आता जर ही संस्कृती अशी आली की मुलगा का मुलगी, तर काय आपल्याकडे संस्कृती किंवा आपले विचार काय आहे, त्या विचारामध्ये माझा वंश, माझा फलानं, माझा विस्तार, तू मेल्यावर तुझं काय दिसणार आहे, मुलगीच तुला येणार आहे थंड पाणी पाजायला किंवा सांभाळायला, असं म्हणणारा मी कार्यकर्ता. मुलीचं प्रेम वडिलावर जास्त असतं, आईवर असतं आणि मुलांपेक्षा मुली या आई वडिलावर नक्की प्रेम करतात. मग पुन्हा सासू सासऱ्यांनी करतच असतील असं समजतो, कारण सासू सासऱ्यांनी सुद्धा मुलीला आपली मुलगी म्हणून आता ज्या भागामध्ये ग्रामीण भागातला थोडा काही भाग सोडला तर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने संस्कार किंवा चांगल्या पद्धतीनं मुलगा जरी नसला तरी मुलीवर सुद्धा आई वडिलांप्रमाणे प्रेम करणारे सासू सासरे सुद्धा मिळतात असतात. आता अपवादात्मक सगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. तशी बाजू आपण एक चांगली समजायची, 90% चांगले, 10% आता त्याला इलाज नाही. आता जसं आमच्या गिरीनी सांगितलं, राहुलनी सांगितलं की मोबाईलचे किती दुष्परिणाम आहेत. नक्कीच मोबाईलचे दुष्परिणाम आहेत, त्याच्याबद्दल शंका नाही, तर ते मोबाईलचे ऍडव्हान्टेज पण जास्त आहे. आपल्याला काय घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आता आपण मुलाला तुम्ही किती खायला, आता मागच्या काळात आम्ही लहान असताना किंवा आमच्या नंतरची जी पिढी ती बघताना आम्ही मुलाला काहीतरी चॉकलेट द्यायचे, एखादी गोळी द्यायचे, बरोबर आहे का, रडायला तर कुणी गोड द्यायचं त्याला काही. आता जर मूल रडायलं तर आई सुद्धा त्याला मोबाईल देते आणि ती 1 मिनिटात शांत होत आहे, त्याला दिवसभर काही देऊ नका, काहीच देऊ नका. म्हणजे मुलावर सुद्धा तशा पद्धतीने संस्कार व्हायला लागले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मोबाईल देऊच नका असं मी म्हणणार नाही, पण मुलाला मोबाईल द्या, शिकवा. पण आजची जी संस्कृती, या संस्कृतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपली संस्कृती आता आपल्याला विद्याचा प्रसार करायचा आहे आणि आपल्या संस्कृतीला आपला जो देश आहे हा पूर्ण साक्षर झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ग्रामीण भागात काम करायचं. एक काळ होता, निरंतरच्या शाळा काढल्या गेल्या,
आज आपण शाळा काढताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा इंग्लिश स्कूलचं फॅड आलंय आणि इंग्लिश स्कूलची गरज ही आहे. देशाच्या पाठीवर जर तुम्हाला आपल्याला सक्षम व्हायचं असेल, देशामध्ये आपल्याला नेतृत्व करायचं असेल तर इंग्लिश स्कूलची गरज नक्की आहे. पण याचा अर्थ आपली मराठी सोडा असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही. आपली मातृभाषा जी मराठी ती सुद्धा आलीच पाहिजे. आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे ती सुद्धा आलीच पाहिजे आणि त्याच्या तोलातच इंग्लिश सुद्धा आली पाहिजे. तर तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल किंवा आयुष्यामध्ये तुम्ही कुठे तुम्हाला कमतरता भासणार नाहीये. आता प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या बाबतीमध्ये करताना तुम्हाला तिन्ही भाषा आवडत असणं गरजेचं. आपली मातृभाषा आली पाहिजे, राष्ट्रभाषा आली पाहिजे आणि नॅशनल लँग्वेज इंग्लिश आली पाहिजे. आपल्या या स्टाफला सुद्धा मी विनंती करणार आहे की तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश बोलाच. त्यांना बोलताना चालताना कुठेही इंग्लिशचा पगडा असू दे, पण तिथं सुद्धा मराठी भाषा आपली मातृभाषा आहे तिथं सुद्धा काही ना काही तुम्ही शिकवा. एवढंच नाही तर आपली राष्ट्रीय भाषा हिंदी ही सुद्धा उत्कृष्ट आली पाहिजे. तुमचे मुलं तुम्ही दिला याच्यापेक्षा माझ्या मुलांना, माझ्या शाळेतल्या मुलांना, माझ्या सर्व स्टुडंटला तिन्ही भाषा अवगत होतात आणि तो जगात कुठेही कुठे हरू शकत नाही असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. मला जिथं कुठं काही अडचणी येतात किंवा जगात वावरताना मी पण खूप एका छोट्या कुटुंबातला ग्रामीण भागातला आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही मला खासदार केलं. संसदेच्या एवढ्या मोठ्या देशाच्या सभागृहात तुम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ताकदीनं मी गेलो. नाही तर तुम्हीही वाटत नसेल, मलाही वाटत नव्हतं. खरंच म्हणलं 19 होणार आहे काय, पण बाबांना आत्मविश्वास होता. बाबा म्हणले पुढची भेट होईल त्यावेळेस तुम्ही खासदारच आहे. ठीक आहे, आताही बाबा सांगते तुम्हाला तू पुढचा खासदार बी तोच आहे. ओके, काय अडचण नाही. मला तर काय आता लोक काय काय करते, आपण काय काय केलं त्याच्यावर मला काही जास्त बोलायचं नाही, राजकारणावर बोलायचं नाही. पण मी एक सांगेल, या शाळेच्या बाबतीत संदीप सरांचं मी कौतुक करणार आहे की आमच्या भगिनीची साथ तुम्हाला आहे, स्टाफची साथ आहे आणि एवढ्या यांच्या बरोबर तुमच्या या परिसरातील जनतेची साथ आहे. त्याच्यामुळे तुमची शाळा एवढी चांगली चालते. तुम्ही एक शाळा उभी केली, एक शाळेतून दुसरी शाळा उभी केली आणि एवढी भव्य दिव्य इमारत केली. ग्रामीण भागातला एक ग्रामीण क्षेत्रातला मराठी मॅडमला शिकलेला, तुम्ही काही इंग्लिशला शिकले नाहीत ना, मला चुकायचं काहीतरी. दोघंही मराठी मॅडमला शिकलात. मराठी माध्यमातून शिकले असताना सुद्धा तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश बोलतात. ठीक आहे, आम्हाला ऐकण्याला काही कळलं का नाही मला माहित नाही, पण जे आम्हाला कळलं त्याच्यात आम्हाला आनंद वाटला. म्हणजे आता जास्त काही मला वेगळं बोलायचं नाही, पण एक तुमचं कौतुक आहे की तुम्ही मराठी मीडियम मधून ग्रामीण भागामधून आमच्या ग्रामीण भागाची नाळ कधी तुटू देऊ नका. माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला कुठेही चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळायला पाहिजे ही आपली एक इच्छाशक्ती असली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही कार्य करता. त्याच्यामुळे तुमचं कौतुक आहे. तुमची ही एक शाळा झाली आणि ती दुसरी झाली, आता दुसरीच्या तिसरी हो. मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये या शाळेच्या ब्रांचेस हो अशी ईश्वरची प्रार्थना करणार आहे. पण एक तुम्हाला त्याच्यातून आणखी दुसऱ्या काही गोष्टी सांगणार आहे. ज्या आई वडिलांनी मुलाला जन्म दिला ती नर्सरी स्कूल पासून तुमची मला वाटतं असेल पण का नाही माहित नाही, ती पण चालू ठेवा. आणि आईंना आता इथे जेवढे आले असतील त्या पालकांना माझी विनंती आहे की आपलं मुलांचं बघा आई वडिलांचं लाडकं असतं आणि कधी पण आई वडिलांजवळ पण त्याला जर काही मोल्ड करायचं असेल, ज्या एखादा कारागीर ज्या लोखंडाला आकार देण्यासाठी काय करतो, पहिल्यांदा ते जो लोहा आहे तो गरमीला म्हणजे गरम करतो आणि त्याला आकार देताना तो देतो. आकार देणारा जसा तो एक कारागीर आहे तसं मुलाला आकार देणारे कोण जन्म देणारे आई वडील आहेत, पण आकार देणारे तुम्ही सर्व शिक्षक आहात, सर्व स्टाफ आहात, तुम्ही प्रिन्सिपल पण आहात काही आणि बाकी तुमचे काही स्टाफ आहे ते सुद्धा. त्यांना माझी विनंती त्या मुलांना सुद्धा तुम्ही वैज्ञानिक क्षेत्राचं ध्यान द्या. आज तुमची लॅब पण बघितली मी, कॉम्प्युटर क्षेत्राचं ध्यान द्या. मोबाईलचा हेवा करू नका, मोबाईलचं पण ज्ञान द्या. पण आई वडिलांचे संस्कार जेवढे असतील तेवढे तुमचे संस्कार करणारे घडले पाहिजेत. आणि मी वेगळं थोडं सांगणार आहे, या जगाच्या पाठीवर सर्वांना जगाच्या कुठल्याही देशात जाऊन आपल्याला पैसा कमवायचा हे उद्देश असलं पाहिजे. या पृथ्वी तलावर आपल्या देशातील सर्व जनतेतील सर्वांनाच पैशाची नितांत गरज आहे. पैशाशिवाय काहीच होत नाही आणि पैसा कशालाच लागत नाही. बोली बाबा मी निवडणुकीत नेहमी म्हणत असतो बाबा ही निवडणूक पैशाशिवाय नाही, पण पैशाला काहीच होत नाही. तसं तुम्हाला या जगामध्ये सुद्धा वावरताना पैसा आवश्यक आहे, पण पैशामुळेच चालतंय असं नाही, पण चालताना आपल्याला पैसा लागतो. त्याच्यामुळे जगाच्या पाठीवर तुमच्या शाळेचा, तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी जगाच्या पाठीवर गेला पाहिजे. भारत देशातून दुसऱ्या देशात गेला पाहिजे, पण स्थायिक दुसऱ्या देशात नाही झाला पाहिजे. तो विद्यार्थी ते मूल आपल्याच देशात त्याला काम मिळालं पाहिजे, आपल्या देशातच त्याला तेवढं उत्पन्न मिळालं पाहिजे, साधन मिळालं पाहिजे. आत्मनिर्भर भारत कधी होणार आहे तर आत्मनिर्भर इंडिया करण्यासाठी या आपल्या हिंदुस्थानला आत्मनिर्भर करायचं असेल तर आपली संस्कृती आपली जपली पाहिजे. कारण बाहेर देशातलं मूल
काय करतंय त्याच्यावर मी जास्त काय बोलणार नाही, पण आई वडिलांची शेवटची इच्छा असते की त्यांनी माझ्या उन्हामध्ये मेल्यानंतर तरी पाणी वाचावा, त्याला सुद्धा ते काहीतरी निधी करायला पैसे पाठवून देते. ही जर संस्कृती आपली चालली पुढं तर आपण कुठं चाललो असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आई वडिलांवर प्रेम आणि आपल्या सर्व परिसरावर प्रेम त्याचं राहिलं पाहिजे आणि त्याला जॉब आपल्या भारत देशातच मिळाला पाहिजे. याच्यासाठी भारत देशात पण जे काही आत्मनिर्भरतेचं चाललेलं आहे या गोष्टीवर मी आता त्याच्यावर बोललो की राजकारणी मी त्याची बोलणार नाही, पण तुम्ही हे मुलं आपले अशा पद्धतीचे संस्कार त्याच्यावर करा. सर्व स्टाफला सुद्धा प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा यांच्यावर संस्कार करा की तुम्ही देशातच उत्पन्न तयार करा. उद्योजक व्हा, व्यावसायिक काय जे होतील तेव्हा डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण आपल्या देशाची सेवा करा, आपल्या विभागाची आपल्या भागाची सेवा करा, आपल्या आईवडिलांची सेवा करा. असे संस्कार तुम्ही करावे. मी काय आता व्याख्यान मला नाही, जसं आमच्या राहुलने दिलं तसं, पण मला जेवढं वाटतंय तेवढं मी सांगतो. अशा पद्धतीचे जे संस्कार केले आपल्या देशाची प्रगती होईल. आणि आपण सर्वजण तुम्ही सुद्धा संस्था काढली, शाळा काढली, सेवा करायसाठी काढली असेल तरी तुम्हाला 2-5 रुपये अर्निंग त्याच्यातून करायचंच ही उद्देश असतो, असलाच पाहिजे, त्याच्याशी दुसरं काही नाही. पण तुमचं मी कशामुळे तुमचं कौतुक करतोय की तुम्ही ग्रामीण भागात ही इंग्लिश स्कूल काढली, ग्रामीण भागातल्या माझ्या मुलांना इंग्लिश चांगली आली पाहिजे, इंग्लिश स्कूलचं सगळं ज्ञान झालं पाहिजे, असं तुमचं जे ध्येय ते ध्येय खरोखर खऱ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही या ग्रामीण भागावर प्रेम करत राहा अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना करत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण या गोष्टीचं एक उदाहरण जर सांगितलं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली, या घटनेच्या आधारावर आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण काम करतोय. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये शिकताना काय त्रास झाला त्याचं जर उदाहरण बघितलं, त्यांना आत्ताच सांगितलं त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं. एक ती इंग्रजाची सिस्टीम नव्हती राहुलजी, ती इंग्रजांनी त्यांच्यावर अन्याय केला नाही, आपल्या समाज व्यवस्थेनं त्यांच्यावर अन्याय केला होता, इंग्रजांनी नाही. त्याच्यामुळे ही समाज व्यवस्था सुद्धा बदलली पाहिजे. आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत सुद्धा बोललं तर जातीचा जो तेढ निर्माण झालेली ती कमी झाली पाहिजे, ही बंद झाली पाहिजे, ही सुद्धा म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे त्या काळात आणि आजच्या काळात काय फरक राहिला. जर त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये जातीची व्यवस्था करून आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगळ्या पद्धतीचं वागणूक दिली जात असतात, तर त्याच पद्धतीची वागणूक जर आज बी काही समाज म्हणून आपण होत असेल तर ती सुद्धा थांबली पाहिजे आणि सामाजिक विषमता आपण जपली पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. समाजामध्ये चांगला संदेश द्यायला पाहिजे. कुणाला काय माहित होतो कुठल्या जातीत कुणी जन्माला यावं, माहित होतं का? मला तर माहित नव्हतं, मी कुठे झालं म्हणाले. पण ही विषमता थांबली पाहिजे. त्याला एक बाजूने टाळी वाजून जमत नाही, त्याला सगळ्यांकडून दोन्ही हाताला टाळी वाजली पाहिजे. तसं एक तर्फी प्रेम नाही चालणार, सगळ्यांकडून चालला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना पण माझं काम जे आहे ते मी सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं त्यांच्यावर जे काही गोष्टी आघात झाले त्या आघातातून ग्रामीण भागातला एक म्हणजे सामाजिक दृष्ट्या विषमतेतून असून सुद्धा सामाजिक एवढा अन्याय होत असताना सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं, उच्च शिक्षित झाले. शाहू महाराजांनी त्यांना त्या काळात 25 रुपये दिले. ते जगाच्या पाठीवरती गेल्याच्या नंतर त्यांनी जे काही शिक्षण घेतलं, इंग्लंडला जाऊन त्यांनी स्वतःचं शिक्षण घेतलं, ते बॅरिस्टर झाले आणि ते बॅरिस्टर आल्याच्या नंतर आपल्या देशाला त्या माणसाने एक संविधान दिलं आणि या संविधानाच्या आधारावर आपण सर्वजण आज इथं मला बोलण्याचा सुद्धा अधिकार त्याच्या संविधानात आहे. आपली एक अशी घटना आहे, राज्यघटना, की ती जी आदरणीय बाबाही सोडू नका, कारण बाबा आपल्या सोबत आहेत. त्या सर्व गोष्टी करताना अध्यात्म सोडलं की सगळं सुटतं. म्हणजे तुमचा धर्म सोडू नका, तुमचं कुठला म्हणजे बाकी कुठले मी जातीपातीवर बोलणार नाही, तुमचा धर्म सांभाळा, तुमची संस्कृती सांभाळा, तुमचा देश सांभाळा आणि देश सोडून आई वडिलांवर प्रेम करा. विद्यार्थ्यांवर त्याचे संस्कार तुम्ही घडवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या संदीप सरांनी सांगितलं, खूप कौतुक आहे संदीप सर. माझ्याकडून जे काही लागेल खासदार म्हणून, तुमचा एक मोठा भाऊ म्हणून जे लागेल त्याची तुम्ही सांगाल त्या अपेक्षा पूर्ण करायचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. तुम्हाला या शाळेला आपल्या दोन्ही ह्या संस्थेच्या ज्या 2 शाळा आहेत आणि तिसरी शाळा असेल त्याला CBSE लवकर तुम्ही करा. त्याच्यासाठी केंद्राचा विषय येतो आणि मी केंद्रात असत असेल त्याच्यामुळे मी तुमच्या पाठीशी आहे. CBSE करा. माझ्या ग्रामीण भागात CBSEची शाळा असली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आज मला बोलून तुम्हाला आधीच काम सांगतोय पण तेवढं आमचं समजून घ्या. CBSE असलं तर आणखी चांगल्या पद्धतीने होईल आणि माझ्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने विद्यादान होईल. तुम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही या पद्धतीने काम कराल आणि माझ्या विद्यार्थ्यावर तुझ्या पद्धतीने संस्कार घालाल. आणि तुम्ही सर्वांनी मला बोलवलं, माझा सत्कार केला. मला रविवारचा कार्यक्रम कॅन्सल करून आज येता आलं तरी त्याच्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करतो. आणि मी वेळेत होतो, मी काही वेळेच्या बाहेर होतो, त्याच्याबद्दल माझ्यावर काही
ठीक आहे, उशीर झाला की संदीप सरावर झाला असं मला माझ्यावर ढकललं तरी चालेल. आणि सर्वांना विनंती, त्यांनी स्वतःच जेवण तयार केलं. मी काय जेवणार नाही, पण तुम्ही माझ्या वतीने एक घास जास्त खाऊन जा. खूप खूप धन्यवाद. पूर्ण आयुष्य त्यांना एक ना एक तास आम्ही ह्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्या प्रगतीपथावर आणि ह्या तुम्ही दिलेले जे मार्गदर्शन आहे, तुम्ही जो शब्द आम्हाला दिला आहे आणि त्याबद्दल अपेक्षा ठेवली आहे, ती अपेक्षा पूर्ती करेल. आमचं राहिलेलं पूर्ण आयुष्य पणाला लावू आणि ती अपेक्षा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पालक तसेच इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, आज आपण इथे सर्व एकत्र आलो आहोत ते म्हणजे आज आपल्या या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा यासाठी. आजचा हा सोनेरी दिवस आपल्या विद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आज आपल्या शाळेच्या नूतन व प्रशस्त इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला. त्यामुळे मी म्हणू इच्छिते, फुलांनी फुलांचे मन पहा जपले, फुलांनी फुलांचे मन पहा जपले. आणि अशा मंगल प्रसंगी मी आज आभार मानते आपले. गर्व हे तू वणव्याची आग तू धग धगता ध्यास तू लख लखता लावा हे तू. अपमानाचा पुसवन वासता, अभिमानाचा सन्मानाचा युग प्रवास.